रोजगारासाठी चुकीचा रोजगारासाठी चुकीचा आंदोलन आमच्या हक्काचं आंदोलन आमच्या हक्काचं कोण म्हणताय देणार नाही कोण म्हणताय देणार नाही मित्रांनो आपल्या संपाला जवळपास 9 दिवस झालेले आहेत 1 एप्रिल 2024 चालू आहे जिल्हास्तरीय धरणे आंदोलन ठेवण्याचा पण मला वाटतंय आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण रोजगार सहाय्यक 700 ते 800 असतील आणि एका परभणी तालुक्यातच फक्त 117 ग्रामरोजगार सेवक आहेत पण मला वाटतंय का परभणी तालुक्यापुरचे पण ग्रामरोजगार सहाय्यक उपस्थित नाही ती स्वतःची काय कारण मानधन पुढे एका माणसाला पैसे नाही मानधन सगळ्यांना हवं आहे पण म्हणतात ना की माणसाच्या गळ्यामध्ये घंटापणी बांधायचा तसं झाली आहे कोणाला सरपंच दबाव असतंय कोणाला ग्रामसेवक दबाव असतंय नोकरीचा हातावर टाकायचं ठीक आहे पण माणसाचं सगळं मिळणार आहे तर त्या आणखी आपल्या संघटनेच्या मागण्या काय आहेत की 3 ऑक्टोबर 2024 मानधन शासन निर्णय लागू करा हा शासन निर्णय त्यावेळेसचे माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जी आर काढला की तुम्हाला आम्ही रोजगार सेवकाला 8,000 रुपये मानधन देऊत म्हणून पण त्यांना फक्त आपल्याला मानधन द्यायचं नव्हतं तर त्यांना फक्त निवडणुका लढून जिंकून यायचं होतं म्हणून त्यांना आपल्याला हे गळीत घातलेलं आहे त्यानंतर दुसरी मागणी आपली अशी आहे की पूर्ण वेळ कर्मचारी दर्जा